एक तर काय झालं, आज सकाळमध्ये एक फोन आला. 7:15ला 10:00ला फोन आला. म्हटलं एवढ्या लवकर कसा फोन आला? काय झालं? काय झालं असं पहिले विचारलं. मला असं वाटलं की काहीतरी घटना घडली. आणि बरोबर एक एक तासाने तर ही बातमी कळाली की अरे अजितदादा आले. पहिली तर बातमी अशी होती की लँड झालं, वाचले. ते बातमी नंतर कळली की अरे असं 6 लोकांचा मृत्यू झाला. अजितदादा त्याच्यात गेले. हे जे वाक्य आहे हेच कहाणी तेव्हा ऐकायलाच कसं वाटतं. अजितदादा सारखा उमदा नेता या महाराष्ट्राचा नेता आणि तो नेता भाजपमध्ये जाऊन सुद्धा शाहू फुलेंना विसरत नाही, बाबासाहेब आंबेडकरांना विसरत नाही किंवा त्या विचारसरणी सोडत नाही. हे या राज्यासाठी, देशासाठी खूप महत्वाचं आहे. भाजपबरोबर राहून सुद्धा विचारसरणी ठेवणं आणि त्याच्यावर कारभार करणं. मी तर त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत, माझा वाढदिवस असेल, काय असेल, कुठलंही काही घटना असेल, तर सकाळी 6:30-7लाच फोन दादांच्या बरोबर काम करणं, सकाळमध्ये काम करणं, सकाळमध्ये उठून या प्रकारची भावना आणि नेमकं मला आज त्या फोनवरनं वाटलं की काहीतरी वाईट घटना घडलेली आहे आणि ती घटना आज घडली. त्याला निसर्ग काहीतरी कुठेतरी आपल्याला हे सांगतोय की काय असं वाटलं मला. पण निश्चितपणे अजितदादा सारखा माणूस या राज्याला एक देण होती, ती देण केली आणि ह्या राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व, मोठे शरद पवार साहेब एक विचारसरणी असलेले आणि राजकारणात असलेले बुजुर्ग नेते आहेत. त्यांच्या फॅमिलीमधला एक उमदा माणूस आणि राज्याचा एक नेता हे आपल्यातनं निघून गेलाय. त्यांना माझ्या वतीने, आपल्या आदिवासी भागाच्या वतीने, आपल्या जिल्ह्याच्या वतीने आणि आपण निश्चितपणे आदिवासी एका परिवार आहे सगळे राज्यातले, त्यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कारण त्यांच्यासारखा नेता विलासरावांच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. तो आपल्यात राहिला नाही. म्हणून मी आज त्याबद्दल ते दुःख व्यक्त करतो. एवढं.